राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। हेलो दोस्तों, अब तक न्यूज इंडिया में आपका स्वागत है। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले ग्रुप ने अनुसूचित जाति यानी एसटी के आरक्षण के भीतर उपवर्गीयकरण यानी सब कैटेगराइजेशन करने के फैसले का कड़ा विरोध जताया है। पार्टी की ओर से इस संबंध में मालेगांव के उप विभागीय अधिकारी यानी एसडीओ को एक ज्ञापन सौंपकर इस फैसले को तुरंत रद्द करने की मांग की गई है। आरपीआई के नासिक जिला अध्यक्ष भारत भाऊ जगताप, तालुका अध्यक्ष दिलीप सेजवड़ और शहर अध्यक्ष नाना आयरे के हस्ताक्षर वाले इस ज्ञापन में कहा गया है कि अनुसूचित जाति के आरक्षण में उपवर्गीकरण का निर्णय संविधान में दिए गए समानता, सामाजिक न्याय और बंधुत्व यानी भाईचारे के मूलभूत सिद्धांतों के बिल्कुल खिलाफ है। ज्ञापन के अनुसार बदर कमेटी की रिपोर्ट पूरी तरह से अन्यायपूर्ण है। ओ बो कोड जैसी श्रेणियों में वर्गीकरण करने से अनुसूचित जाति के भीतर आपसी फूट पड़ने और सामाजिक तालमेल बिगड़ने की आशंका है। इसलिए पार्टी ने मांग की है कि वर्तमान आरक्षण व्यवस्था में किसी भी तरह का बदलाव ना करते हुए इसे पहले की ही तरह लागू रखा जाए और संविधान के मूल ढांचे की रक्षा की जाए। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले ने सरकार को चेतावनी दी है कि यदि इस संवेदनशील मुद्दे पर गंभीरता से विचार कर उप वर्गीकरण का फैसला तुरंत वापस नहीं लिया गया तो पूरे महाराष्ट्र में अग्र आंदोलन छेड़ा जाएगा। आंदोलन के कारण उत्पन्न होने वाले किसी भी परिस्थिति के लिए पूरी तरह से प्रशासन और सरकार जिम्मेदार होगी। इस ज्ञापन की प्रतियां उचित कार्रवाई के लिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री और नासिक के जिलाधिकारी को भी भेजी गई है। इस अवसर पर भारत भाऊ जगताप, दिलीप सेजवड़, नाना आहिरे और पार्टी के अन्य पदाधिकारी, अधिकारी और आम नागरिक उपस्थित थे। आज दिनांक 27/7/2026 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशान्वये आज संपूर्ण महाराष्ट्रात उपवर्गीकरणाच्या विरोधात हे आंदोलन आज इथे करण्यात आलेलं आहे। उपविभागीय अधिकारी सदगीर साहेब यांना निवेदनाद्वारे तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनाचा प्रमुख उद्देश अनुसूचित जातीमध्ये जे काही सरकारने अ ब क ड असं वर्गीकरण केलेलं आहे आणि हा वर्गीकरणाचा घाट घालताना जो काही अनुसूचित जातीवर अन्याय होणार आहे याच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची महाराष्ट्र राज्याची संपूर्ण बैठक कोल्हापूर येथे मागच्या महिन्यात संपन्न झालेली होती आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे निदर्शने करण्यात आलेली आहेत। अ ब क डचा जो मुद्दा आहे तो खऱ्या अर्थाने हा शासनाचा नालायकपणा आहे, जेणेकरून अनुसूचित जाती जमातीमध्ये आणि आम्ही अनुसूचित जातीमध्ये हे भांडण लावण्याचा प्रकार आहे। आजपर्यंत या महाराष्ट्र शासनाने विविध जातींमध्ये फक्त जातीय तेढ निर्माण होतील अशीच भूमिका ठेवलेली आहे। खऱ्या अर्थाने जर आपण अभ्यासू वृत्तीने विचार केला तर हायकोर्टाने जे 7 जजेसचा निर्णय दिला त्यापैकी 6 जजेसने हो सांगितलं, परंतु जातीय वर्गीकरण करणं हा मुद्दा हायकोर्टाचा नाहीच आहे। हे अधिकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेला आणि दुसरे म्हणजे या देशाचे राष्ट्रपती यांना दिलेला आहे। परंतु या राजकारण्यांना अनुसूचित जातीच्या लोकांची मतं पाहिजेत, परंतु त्यांची एकी नको आहे। अनुसूचित जातीला जे काही 13% आरक्षण आहे या आरक्षण तुकड्याची विभागणी करण्याचं कारण हेच आहे की या जातींमध्ये अनुसूचित जातींमध्ये वादविवाद निर्माण करणे आणि या महापुरुषांनी जे काही आपल्यासाठी ठेवा ठेवून गेलेले आहेत आणि संविधानाला तडा देणे
हे त्यांचं प्रमुख ध्येय आहे. कोणतंही कारण नसताना अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करा असं कोणाचंही निवेदन नसताना सरकारने विनाकारण हा घाट घातला. पंजाबमध्ये पंजाब वर्सेस काय तो एक केस होती आणि पंजाबसाठी निकाल दिलेला होता, परंतु त्यांनी काही कारण नसताना हा निकाल त्या प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यासाठी ठेवण्यात आलेला असतानाही हा मालेगाव मध्ये या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी उपवर्गीकरणाचा विषय हा घेतला. मुळात आज SIR ची प्रक्रिया चालू आहे, जनसंख्येची प्रक्रिया चालू आहे आणि जर जनसंख्या तुमची अजून निश्चित झालेली नाही तर तुम्ही उपवर्गीकरण कोणत्या आधारे करणार आहात? जर त्या समाजाची तुम्हाला आजच्या तारखेमध्ये जर का जनसंख्याच माहित नाही तर तुम्ही उपवर्गीकरण का करतायत? ही मागणी कोणी केली? आमच्या मधल्या बांधवांना तुम्ही भडकवतायत, त्यांची माथी फिरवतायत. अरे जरा त्यांना पण वाचायला सांगा की फकीरा या कादंबरीमध्ये आदरणीय अण्णाभाऊ साठेंनी स्वतः परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेबांना गुरु मानलेले आहे. महामानवांनी महात्मा फुलेंना गुरु मानलेलं होतं आणि महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधलेली होती. या महामानवांचा समाजासाठी ठेवा ठेवलेला आहे. हे महामानव याच्यासाठी आहेत की त्यांनी जात धर्म पंथ याचा विचार न करता सर्वांना स्वातंत्र्य, शिक्षण, महिलांना सुरक्षा, प्रत्येक व्यक्तीला या देशातील नागरिकाला अधिकार त्यांनी दिलेले आहेत. आणि हे अधिकार हिसकून घेण्याचा हा प्रकार या शासनाचा, या सरकारचा आहे. आम्ही आता जाहीर निषेध करतो. माझी एकच कळकळीची विनंती आहे की जरा अनुसूचित जातीतील इतर समाजाने याचा अभ्यास करावा की अरे बाबा 13% तुम्हाला हौद बांधून दिलेला आहे. तुमचे जर तुकडे केले तर एका जातीमध्ये 59 जाती आहेत. या 59 अनुसूचित जातीचे जर का आपण 4 विभाग केले तर 15 एका जातीत 14 जाती समाविष्ट होतील. 3-3, 4-4% वाटेले येतील आणि ते 14% लोक त्याच्यात उड्या मारतील. मूळ कारण यांचं असं आहे की अनुसूचित जातीचे लोक सुशिक्षित होत आहेत, उच्च अधिकारी पदावर पोहोचतायत, त्यांना कायमस्वरूपी त्यांची छाटणी करून त्यांना गुडघ्याच्या खाली ठेवण्याचा हा प्रकार आहे. हायकोर्टाला अधिकार नसताना त्यांना दिलं, कारण राजकारण्यांना माहिती होतं की आपल्याला यांची मतांची गरज आहे. हा मोठा जन आक्रोश आहे, उसळेल. मी या माध्यमातून माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशान्वये, पक्षाच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशान्वये आम्ही मालेगाव तर्फे उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध करतो. जोपर्यंत जातीय गणना पूर्ण होत नाही तर हे आंदोलन चिघळणार आणि या आंदोलनाचे जे काही वाईट परिणाम होतील ते या सरकारचे असणार हे मी जाहीर करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. आप हमारे अब तक न्यूज चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस कर दें और अगर आप हमारी मदद करना चाहते हैं तो आप हमारे ज्वाइन का बटन दबाकर हमारी मेंबर्स आईडी भी आप ले सकते हैं. इससे आप हमारी मदद भी कर देंगे और हमारी बेबाकी को 4 लगाने का काम भी करेंगे. सुबह कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है. धूप से बचाने वाली डे क्रीम, सौले चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए TC स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला TC डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन. हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, सुबह कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन.